म्हणजे जे जे कमिशन आले त्याच्या कमिशनला सामोरे जायला त्यांनी स्वतःचे मार्गदर्शक पुस्तकं लिहिली आणि ती पुस्तकं आता प्रकाशित होत आहेत. तसाच बाबासाहेबांनी जो एक पुस्तक लिहिलं 1946-47ला, त्याचं नाव आहे, जो ग्रंथ लिहिला, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन. लाल रंगाचं पुस्तक आहे, कांबळे साहेबांकडे आहे. रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती. हे पुस्तक कोणाकडे असेल तर त्याने उघडा आणि ते पुस्तक वाचा. कारण बाबासाहेबांनी या समाज व्यवस्थेमध्ये जे काही ग्रंथ आहेत, जे धर्मग्रंथ आहेत, ते धर्मग्रंथांची स्थापना कशी झाली, महाभारत, रामायण, भगवद्गीता, मनुस्मृती ही कशी लिहिली गेली, याचं संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. आणि त्याचा पहिलाच अध्याय आहे जो ब्राह्मण शाहीतील वाङ्मय. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवद्गीता, रामायण, महाभारत, मनुस्मृती कशी लिहिली गेली याच्याबद्दल डिटेल सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बाबासाहेब आंबेडकर लिहितात. पण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लिहितात त्या संपूर्ण अभ्यासांती लिहितात, संपूर्ण उदाहरणासह लिहितात. आणि ही उदाहरणं त्यांनी जी दिली आहेत, निदर्शक जी बाबासाहेबांनी निदर्शक मांडलेले आहेत, ते प्राचार्य गर्भे जो मोठा अभ्यासक होता, प्राचार्य हॉपकिन्स, विम्सफील्ड यांची उदाहरणं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. उदाहरणं बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीमध्ये दिलेले आहेत, ते आपण वाचले पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, पहिला जो जे प्रकरण आहे 5व्या पानापासून, ते आहे वाङ्मय, ब्राह्मणशाहीतील वाङ्मय म्हणजे ब्राह्मणशाहीतील ग्रंथ किंवा ब्राह्मणशाहीतील पुस्तकं. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये इसवी सन 185 वर्षापूर्वी 185 वर्षापूर्वी जेव्हा मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. आता मौर्य म्हणजे बाबासाहेबांनी डिटेल दिलेलं आहे, पुष्यमित्र शुंगाने जे मौर्य साम्राज्याचं पतन केलं आणि त्याच्यामध्ये एक नवीन संविधान त्याने तयार केलं, एक नवीन कायदा त्याने आणला आणि तो म्हणजे मनुस्मृती. आता ही मनुस्मृती कोणी लिहिली? लिहिणारा राहिला सुमती भार्गव वेगळा, पण ते चिपकवलं मनुच्या नावावर. मनुस्मृती लिहिली तो राहिला सुमती भार्गव आणि ते चिपकवलं मनुच्या नावावर. म्हणजे या मनुस्मृतीचा पूर्ण रचयिता किंवा जो कर्ता करविता हा सुमती भार्गव आहे. आणि ह्या सुमती भार्गवचा उल्लेख कुठेही नाही, फक्त बाबासाहेब सांगतात की त्या नावाचा उल्लेख फक्त नारद स्मृतीमध्ये आहे. नारद स्मृती जी लिहिलेली अशा बऱ्याचशा स्मृत्या आहेत, 150च्या वरती स्मृत्या आहेत. बरोबर साहेबांना माहिती असते 150च्या वरती स्मृत्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त नारद स्मृतीमध्ये सुमती भार्गवचा उल्लेख आहे की त्याने मनुस्मृती लिहिली. आता मनुस्मृती कशी लिहिली? जेव्हा इसवी सन 185 वर्षापूर्वी मौर्य साम्राज्याचं पतन झालं, त्यावेळेला त्या संपूर्ण बौद्ध व्यवस्था जी होती, बौद्धांची जी व्यवस्था होती, जी नाग व्यवस्था होती, जी अनार्यांची व्यवस्था होती, जी संपूर्ण बौद्धांची व्यवस्था होती, म्हणजे भगवान बुद्धांनी एक संविधान दिलं होतं विनयपिटक, आणि ती संपूर्ण संघासाठी होता. हा संघ या विनयपिटकावर चालत होता. आणि ही जी पद्धती होती, जो बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार भारताच्या बाहेर इतर आशियाई देशांमध्ये झाला, त्याला कारण बुद्धांची शिकवण होती. आणि हा धम्माचा प्रसार जो झाला होता, बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला होता, त्याला रोखण्याचं काम या मनुस्मृतीने केलं. म्हणजे असंख्य घाणेरडे कायदे लिहिले महिलांसाठी, शूद्रांसाठी, अनार्यांसाठी फार घाणेरडे कायदे लिहिले आणि आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये गुलाम केला, आपल्या पूर्वजांना त्याच्यामध्ये गुलाम केलं. कसं केलं ते संपूर्ण डिटेलिंग बाबासाहेबांनी दिलेलं आहे. संपूर्ण श्लोक, संपूर्ण प्रकरणं, संपूर्ण त्याच्यामध्ये दिलेले आहेत बाबासाहेबांनी. सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो, एकच शेवट सांगतो, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की भगवद्गीता किंवा रामायण, महाभारताची निर्मिती कशी झाली. तर महाभारत याचं नाव पूर्वी जय होतं, आणि हा जो जय होता, हे जय जे पुस्तक महाभारत हे नंतर झालं, त्याचं नाव नंतर झालं महाभारत. आता महाभारत 4 प्रकारची लिहिली गेली. म्हणजे महाभारत लिहिणारं पहिलं पुस्तक, महाभारताचं पहिलं नाव हे जय आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. जय. आणि ते लिहिलं कोणी? व्यासाने. आपल्याला सांगितलं जातं की व्यासांनी महाभारत हिमालयाच्या पायथ्याशी लिहिलं आणि गणपतीने त्याची लेखन केलं. व्यास सांगत होते आणि गणपती लिहित होते, असं आपल्याला आतापर्यंत माहिती होतं. पण जेव्हा क्रांती प्रतिक्रांती तुम्ही वाचता, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ह्या व्यासाने जय नावाचं पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये कौरव आणि पांडवांच्या युद्धाचं प्रकरण होतं, म्हणजे एक गोष्ट होती. आणि त्याचे जे शिष्य होते, म्हणजे व्यासाचे शिष्य होतं वैशंपायन, जेमिनी पायला, सुमंतू आणि शुक.
आणि दुसरा होता सौती. ह्या चारही शिष्यांनी मिळून त्या जयचं महाभारतामध्ये रूपांतर केलं. म्हणजे ह्या चौघांनी 4 महाभारत लिहिले. आणि जे सौतीने जे महाभारत लिहिलं त्याला ते प्रकरण फार मोठं होतं. म्हणजे व्यासाने 24,000 श्लोक लिहिले होते, त्याच्यामध्ये सुमंतूने 28,000 श्लोक लिहिले. पण सौतीने जे महाभारत लिहिलं त्याच्या श्लोकांची संख्या झाली 96,000च्या वरती, 96,834. आता ही संख्या प्रचंड झाली म्हणजे ते काव्य महा झालं, म्हणजे मोठं झालं, म्हणून त्याला महाभारत हे नाव देण्यात आलं. आणि हे महाभारत कधी लिहिलं त्याच्यावर गर्भे आणि हॉपकिन्स सांगतात आणि बाबासाहेब सांगतात की हे कधीही पूर्वी लिहिलं गेलं नव्हतं. म्हणजे बुद्धाच्या काळी अगोदर सुद्धा लिहिलं गेलं होतं, बुद्धाच्या नंतर सुद्धा लिहिलं गेलं नव्हतं. एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, तर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सांगतात त्या महाभारताची निर्मिती, ह्या रामायणाची निर्मिती आणि या भगवद्गीतेची निर्मिती इसवी सन 467 वर्षी राजा बलदित्य नावाचा एक राजा झाला. तो आंध्र प्रदेशामध्ये, साऊथमध्ये, दक्षिणेमध्ये. आणि हा बलदित्य राजा, याचा गुरु होता वसुबंधू. आणि हा वसुबंधूच्या माध्यमातून राजा बलदित्य याच्या मार्गदर्शनाखाली महाभारत, भगवद्गीता आणि रामायण यांची निर्मिती झाली. ती 1900 म्हणजे इसवी सन 710 पर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे त्याचं राज्य 667 आणि त्याचं वंशाचं कारकिर्दी होतं ते 700 वर्षापर्यंत. आणि या सर्वांमध्ये 12व्या वर्षापर्यंत, 1200 वर्ष म्हणजे जेव्हा 12व्या शतक लागलं तिथपर्यंत ते या महाभारत, रामायण, भगवद्गीतांची निर्मिती होत गेली. त्याची निर्मिती अगोदर झालेली नाही. आपल्याला जे थोपलं जातं, आपल्याला जे लादलं जात आहे, आपण कधी वाचतच नाही. सदा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. का सांगितलेलं की बाबासाहेबांना माहिती होतं की माझ्या लोकांनी हे वाचलं पाहिजे. आता मी वाचलं म्हणून तुम्हाला सांगतोय, आपण सर्वांनी वाचा. फार सुंदर आहे क्रांती प्रतिक्रांती, काउंटर अँड काउंटर रिव्होल्युशन. तर या ठिकाणी बराच वेळ झालेला, मी याबद्दल बरंच सांगेल पुढच्या वेळेस, पण सुंदर आहे. वेळ झालेला, आपल्याला वेळेचं पालन करणं गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी बोललो आणि मला बोलण्याची संधी दिली. बऱ्याच दिवसांनी आलो आणि तुम्हाला सर्वांना पाहून मला फार बरं वाटलं. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान.